तर 1 वर्षाने लागवड करणे. मग आमचे वर्ष होऊन गेले, वर्ष झाले असतील त्या वर्षाचे. आता आमच्या की नाही अजून क्रॉस झालेली नाही 3 माद्या की नाही. ही माडग्याळ आहे. ही माडग्याळ हो. कटिंग केलेलं नाही आहेत आम्ही. जर कटिंग केलं तर की नाही नाही, ही एक आणि तिकडे एक आहे, ती मित्रांना दिल्यात आहे की ह्यांच्यावरती तुम्ही सांगताय तसं सक्सेस झालं की मग माझ्या 100 आहे तर मी बंदिस्त करतो. पण नारी सुवर्ण माडग्यामध्ये ह्याचं पिल्लं चांगलं येते. हो, पिल्लं चांगले येते, वाढ मोठं पिल्लं होतं. नाही नाही, ह्याची 2 येत आहेत की, पण ती दोन्ही पण ह्या नारी सुवर्णपेक्षा क्वालिटी येत आहेत. क्वालिटी येते माडग्याची. कारण ह्याची हाईट आणि लांबी आहे ती मुळात मोठी आहे. आणि पहिल्यांदा नारी सुवर्ण क्रॉस केलं की एक पिल्लं होते आणि त्या पिल्लाची पण तशी क्वालिटी होती आणि गुणधर्म नारीचे येत आहेत. आणि त्याला जेव्हा 2 पिल्लं होत आहेत तेव्हा ती नारीपेक्षा सरसच होत आहेत. काही करा ना. आता तुम्ही मुरघास किती देता रोज? 20% मुरघास, 80% सुका चारा. हो. मग त्याच्यामध्ये गव्हाचा भुस्सा असू द्या, ज्वारीचा कडबा, तुरीचं, हरभऱ्याचं काही टाकू शकता. आता आमच्याकडे चारा पिकं सगळी येतात, कोणतंही करा, म्हणजे काही अडचण नाही. नाही आम्ही काही ठरवलंय की मेंढी पालनात तुम्हाला दिवसभर लढत बसायचं हे नाही पाहिजे. माझं मत काय म्हणजे मी एक असा विचार करलो की लसूण घास मारवेल म्हणजे कांडी गवत. हा माहिती आहे की आपलं. हां, एवढं करण्यापेक्षा सर ना, आता तुम्ही मेथी घास लावला किंवा मार्वेल लावलं, रोज जाऊन कापायला लागेल तुम्हाला शेतात. त्याच्यापेक्षा एकदाच मुरघास करायचा, 1 टाईममध्ये ट्रॅक्टरमध्ये ते पॅक होतं. ज्वारी करा, 1 टाईममध्ये काढता येते. रोज शेतात जाऊन रोज कापून आणून वैरण घालायची हा नको आपल्याला. म्हणून आम्ही लोकांना ते सांगतो की रोज कोण शेतात जायचं. समजा पाऊस जास्त आहे, कशाला जा शेतात. वल्ल घालायचं कमी आणि वाळकं जेवढं तुम्ही घालाल तेवढ्यात ही क्वालिटी. मग किती वाळकं घालायचं ते आपल्यावरती आहे. फक्त त्याला असं थोडंसं ओलसर झालं पाहिजे. आता बघितलं मी. आता तुम्ही ड्रम किती म्हणजे हे 200 त्याचं म्हणजे एकाला 3 किलो मिळेल, 2.5 किलो मिळेल ह्याच्या हिशोबाने टाकतो आपण. हो. आता बघा ना, कुणाची ओरड नाही का काय आहे का ते सगळं शांत बसते. आणि सकाळी 9च्या नंतर आणि संध्याकाळी 9च्या नंतर आम्ही घालतो त्यांना. हो. आमचं सकाळी 9 वाजता संध्याकाळी 6 वाजता पडते. हां. आता हे बघा 3ऱ्या पिल्लातलं आहे. हे इकडे आहे आणि त्याच्या 2 बहिणी तिकडे येतात. ह्यो बंटू सेट आमचा आहे. 3ऱ्या पिल्लातलं. तो आईकडे जात नाही, त्याच्या बहिणींकडे जात नाही, कारण ही त्याला दूध द्यायची. हिचं 1 पिल्लू एक्सपायर झालं होतं, त्यामुळे ही दूध पाजायची त्याला. हिला पण 3 होतात. पहिल्यांदा 3, दुसऱ्यांदा 3, आता परत. हो, ही नारी सुवर्ण आहे. आमच्यात काय रे माहिती आहे, एका मेंढीला 2 झाली ती, तिने 1च पिल्लू घेतलं. नाही आपण काय करायचं, जेव्हा ही वेतात ना तेव्हा पिल्लाला डिस्टर्ब नाही करायचं तिच्या. नाही तिनं चाटलं ना त्याला की मग ती समजते हे माझंच आहे. रात्रीच वेली होती कधी. नाही जे जवळ असेल ना त्यालाच घेणार आम्ही, म्हणून तर कॅमेरा लावले तिकडे. इकडे यायचं नाही, घरूनच बघायचं हिची काय प्रोसेस चालली काय. आणि जी जवळ यायला येईल तेव्हा मग इकडे यायचं. आणि वेताना काय करतो, इकडं आम्ही डिपार्टमेंट ह्या इकडे घेतो आणि बाकीचे तिकडे असतात. मग त्याची मादी, आणि जेव्हा वेळ ना मादी तेव्हा खायला घालायचं नाही तिला. खायला प्यायला काहीच ठेवायचं नाही, म्हणजे तिचं लक्ष त्या पिल्लांकडे राहतं. आणि जर काय असं गव्हाणीतनी वगैरे असेल मग ती काय करते, पिल्लं इकडे सोडते तिकडे खायला जाते. मग तिचं लक्ष त्या पिल्लांकडे राहत नाही, किंवा माझीच पिल्लं येते हे तिला कळत नाही. बरोबर. आता बघा की हा असा वाटतोय तुम्हाला, पण असा हात वगैरे ठेवला मला मारल, ह्यांना नाही, मुलग्याला नाही मारणार, मुलगीला नाही मारणार, मिसेसला नाही मारणार, पण माझ्याबरोबर तो मस्ती करायला येतो. बघा नाही, घरी असतो काही, कधी कधी विकतच आणायचो पहिला. टुडी मशीनमध्येच. हो, त्याच्यातच महत्वाचा विषय आहे. सर्वात महत्त्वाचं काम तुमचं त्या मशीनीचं, टुडी मशीन. त्याच्यात जेवढं तुम्ही बारीक ज्वारी करार, सोयाबीन करार, जे काय करा, तुती टाकतो की नाही, त्याच्या काड्या काय निघतात की नाही, त्यांनी अजिबात नाही निघणार. आणि सगळ्यात मोठं विषय काय होते, टुडीमुळे काय होणार, फरक पडणार आहे, यांना विश्रांती जास्त भेटणार. हे बघा की आता तुमच्या समोरच येतं सर्व. हां, आम्हाला पहिल्यांदा जेव्हा हो चाटण विटा येतात, जेव्हा आम्ही पहिल्यांदा म्हणजे असं बारीक करून भुसा घालायचो ना, तेव्हा डॉक्टर म्हणायचे की ही रवंत करणार नाहीत, ह्यांचं आतडं बारीक असतं, ह्यांना त्रास होईल असं सांगितलेलं.
पण म्हटलं ठीक आहे बघू ना एखाद्या प्राण्याला होईल म्हणून आम्ही काय केलं इकडे 2 माद्या ठेवल्या होत्या आणि त्यांना तो बुस्सा घालायचो. पण त्यांना काय झालं नाही म्हणून सर्वांना मग कंपल्सरी केलं. कुठल्याच प्राण्याला रवंतला प्रॉब्लेम नाही किंवा कुठल्याच प्राण्याच्या आतडं अडकणं किंवा पोट फुगणं तसलं काही विषयच होत नाही. पण एवढं त्याचं बेनिफिट झालं की 10 तास त्यांना रवंत करायला लागते ना 2 तासात रवंत करून ओके ती विश्रांती. आमच्या मग कटिंग कधी करायला पाहिजे केस वगैरे आता की चालते का? कधीही करायचं आपल्याला जेव्हा वेळ आहे ना. एक तर ह्यांचं काय म्हणते पावसात करायला पावसाच्या अगोदर म्हणजे मार्च एप्रिलला करायचं आणि एकदा पाऊस गेला की करायचं. वर्षातनं 2 वेळा तरी झालं पाहिजे. आणि लहान पिल्लांचं खास करून 1.5 ते 2 महिन्यात करायचं. त्याचं कारण एक आहे की मी आता त्या पिल्लांचं केलं ना त्याच्यामुळे पिल्लांची ग्रोथ वाढते. फक्त पावसात हो हां ते बसले. फक्त पावसाच्या पिरियडमध्येच ठेवायचं आणि पाऊस संपला आपल्याकडे हिवाळा चालू व्हायला चालू झाला की जे काही लहान पिल्लं असतील ना पहिल्यांदा हेअरस्टाईल करून टाकायची. आणि मग त्याच्यानंतर ह्याचं आम्ही 1 महिन्याचं असताना केलं होतं. 1 महिन्याचा असताना तो रान आणला होता तो आजारी होता आणि त्याची केस कापताना हा येऊन कडला उभा राहिला. मग ह्याची पण केली तर हा एकदम क्वालिटी झालं. मग सर्वांचीच जेवढी प्राणी त्या सर्वांचीच करून टाकतो काहीच ठेवत नाही. आणि आम्ही कटिंग केलं नाही म्हणजे हां ते काय झालं त्या मादीचं जे लहान पिल्लं आहे ना ते काळं ते तिच्या केसातनी बसायचं. मग आम्ही म्हणलं ते त्याच्यासाठी बसण्यासाठी तिला केस ठेवली होती. तर आमची तशी केस आहे कट करायला नाही कट 100% 2-3 वेळा केली तर चांगली. फक्त पावसाळ्यात कट नाही करायचं. माहित नाही म्हणून आपलं कसं म्हणजे कट केलं आमचं कसं आणि त्या मोठ्या ट्रिमरनं करायचं काय होतं मोठ्या ट्रिमरनं होतात केस कट पण काय होतं 2-3 धरायला लागतात. हां म्हणजे रिस्की पण आहे म्हणतात. नाही ते लागतं कुठं हे जे आहे ना हित आणि ह्याच्या पाठीमागे ह्या 2 ठिकाणी कंपल्सरी म्हणजे चुकून लागणारच. पण हे जे आपण सलूनचं आहे ना त्यानं लागतच नाही. 1.5 महिन्याचं पिल्लं जरी चालू केलं ना तरी शांत उभं राहतं. हात अजिबात शिवा अजिबातच हालत नव्हता. त्या जेव्हा चालू केलं ना एकदम शांत उभं राहतं. आत्ता पण केस कापली तरी पण शांत उभं राहिलं. म्हणजे त्यांना असं आपलं गोंजरतो कसं त्या टाईपमध्ये त्यांना वाटतं की मला कोणतरी गोंजरतं आणि गप उभी राहतात. आता लोक म्हणतात माडग्याळ बंदिस्त होत नाही. हे बघा की समोरच आहे. नाही म्हणजे काही लोकांचा असं समज आहे की मेंढी पालन बंदिस्त होत नाही. होतो लय मोठा समज आहे. पण आता हे बघा हे माडग्याळ पण आहे. नारी सुवर्ण तर वेगळीच गोष्ट आहे. हे माडग्याळ बंदिस्त होते. आणि ज्यानं दिलंय ज्या मित्रानं तो येऊन पाहिलं त्यानं ना तो म्हणतो की माझी कुठे आहेत मलाच कळत नाही. त्यानंच दिलेलं आहे फ्रीमध्ये. एकही पैसा दिला नाही अजून याचा. आणि तो म्हणतो मला पैसाही नको फक्त तुम्ही ह्याचा रिझल्ट काढून मला रिझल्ट द्या. माझं 150 प्राणी मी बंदिस्त करणार. माडग्याळ आहेत त्याच्याकडे म्हणून त्याने ते दिलेलं आहे. कुठल्याच प्राण्याला कधी धुवत नाही. कुठल्याच प्राण्याला कुठलंच औषध म्हणजे ब्रोटॉन कॅल्शियम तसलं काहीच देत नाही आपण. फक्त चाटण विटा असतात दोन्ही साईडला तेवढ्यावरतीच ही सगळी आहेत तशी. आणि हा चारा हे एक चाऱ्याचे कन्सेप्ट तुम्हाला सर्वात महत्त्वाचं. सुका चारा आमचं थोडं सोयाबीनचं पुष्कळ होतं ते वापरलं. ते मक्का भिजवून त्यात तुमच्या तिकडे मंगळवेड्याकडे बघा ज्वारी भेटते जास्त. ज्वारी कडबा काय आमच्या शेतात पण करता येईल आम्हाला. बस मग संपला विषय. दुसरं मारवेल वगैरे तसलं काय मेथी घास वगैरे लावत बसू नका. रोज शेतात जाऊन कापायचं तसली काय भांजगड ठेवू नका. त्यांना आपल्याला कंटाळा येतो. म्हणजे वैयक्तिक माझं मी आहे तेच सांगितलं. कारण उन्हाळ्यात ठीक आहे आपल्याला वाटतं शेतात जाऊन कापून आणू पण पावसाळा चालू झाला की शेतात जायला कंटाळा येतो. मग त्याच्यापेक्षा एकदाच मका करा किंवा मेगा स्वीट करा. 2 कापण्यांचा त्याचा मुरगास करा आणि 3ऱ्या कापणीचा ज्वारीचा कडबा म्हणून बनवा. तेही उत्तम तुम्हाला. काही ह्याला जास्त चाऱ्याची व्हेरायटी नाही लागत. मेगा स्वीटचा मुरगास न करता कडबा केला चालेल. अतिउत्तम. मी गेल्या वर्षी याचा मुरगास केला होता मेगा स्वीटचा. क्वालिटी. तिसरं पाणी आपण म्हणजे 2 कापण्या मुरगास करा आणि 3ऱ्या कापणीचा ज्वारीचा कडबा बनवून ठेवा त्याला. बस ह्याच्या पलीकडे काहीच चारा नको. रोज शेतात जायचं आणि रोज कापून आणायचं ते म्हणजे आपण म्हणजे जुन्या पद्धतीनं करू आणि नंतर काही दिवसाने मग कंटाळा येतो. कारण प्राण्यांची संख्या वाढली की मग असं वाटतं की कशाला रोज जा. आणि समजा कुणीकडे जायचं एखाद्या ठिकाणी काय करायचं ते शेतात तर जावंच लागणार आहे कापायला. त्यापेक्षा मुरगास वगैरे असेल घातला कुणीकडे गेलं काय प्रॉब्लेम नाही. हां म्हणून मी लोकांना सांगतो की कमी माणसातनी जी चांगली कन्सेप्ट होईल ती सांभाळा. आता हे 6 वर्ष झाला मी ह्याला झाडू मारला नाही.
याला ह्या शेडमध्ये 6 वर्ष झाडूच मारला नाही कधीच. कुणी येऊ द्या किती काय असू द्या कधी झाडू मारत नाही. फक्त दरवर्षी ह्याला खाली लोखंड आहे त्याला कलर करतो. कलर बाकी झाडू मारणे नाही किंवा हे प्राणी धुणे नाही किंवा पिसवा ह्यांच्यावरती होणे तसला विषयच राहत नाही आमचा. कटिंग करताना धुताय? कटिंग करतानाच धुतो. भिजवायची तर आणि मशीन चालू करायची. ओलंच असतं? ओल्यावरच करताय? ओल्यावरच चालतं ते. हां. पण अशी एकदम बारीक हेअरस्टाईल. सुकं असे केसांना कट करताय? सुक्यात ते काय होते ते केस उडतात आणि मग ते आपल्याला पण त्रास होतो आणि त्याला पण त्रास होतो. आणि त्यापेक्षा ओलं केलं की उडत नाही तर त्याच्यामुळे एकदम चकाचकमध्ये प्राणी पण ओके उभं राहतात आणि आपल्याला त्रास नाही उडत नाही त्यामुळं ती शांत उभी राहतात. हां हां हां. असं आहे. बरोबर. आमच्याकडे मेंढपाळ काय म्हणतात आज धुयाची आणि उद्या नाही कटिंग. हे आपण साध्या मशीनीने आपलं सलूनच्या करतो. त्यानं आता धुतलं की त्यानं अंग असं पूर्ण झाडलं की चालू करायचं. काय नाही परत करायचं. लगेच चालू होतं आणि सेम अशी हेअरस्टाईल पूर्ण त्याची गुलाबी चमडी दिसते. त्याला दुसरं काय करत बसायचं नाही किंवा काय नाही त्याप्रमाणे ते होतं. आणि जेवढं लहानपणात तुम्ही कापाल पावसाळ्यात फक्त कापू नका. जेवढी लहान पिल्लं असतील ना पाऊस गेला की चालू करा. चालू थंडी दिवसात काही होत नाही. क्वालिटी एक नंबर राहतं इथं. कारण आम्ही इथं तेच करतो. आता ती बारकी पिल्लं बघताय तुम्ही. हां ती 2 आहेत ना ती त्या पद्धतीत नाही तर काहीच ठेवत नाही केस. आरुष त्या बाहुबलीला आणि इकडं तो कराडला जाणार आहे. कुठला? तो काळा डॉटवाला मेल आहे ना तो कराडला जाणार आहे. हा त्याला इकडं नेणार आहे. बिमारीचं लक्षण आणि त्याच्यामुळं काय होतं की लहान पिल्लांना तोच त्रास जास्त होतो लघवीचा. आणि ह्यांचा जीव मोठा आहे पण त्यांचा लहान असतो. आणि त्या काळात जर त्यांची वाढ नाही ना झाली पुढे किती तुम्ही काय करा त्याची वाढच होत नाही. त्याला पर्यायच नाही काय करत. ह्याच्यातच ब्रेक होतात. कारण ह्याच्यामध्ये कधी कधी अडकतात ना मधी मग त्याच्यातच ब्रेक होतात. आणि वाढलेच तर आपलं ते तुती कापायचं कटर असतं ना त्याने कट करतो. आणि एकदा का लहानपणी पिल्लं जर चांगली झालीत ना मग तुम्हाला काय गरज नाही. आता ही बघा ही लवकर लागली ती तेवढीच राहिली. आणि ह्या मादीला आम्ही काय केलं वर्षभर लागूनच दिलं नाही. पहिल्या वेताला 3 दुसऱ्याला 3 आता परत गाभण. हो गाभण. आणि हिचीच मादी ती ब्राऊन कलरची आहे ना ती जी ब्राऊन कलर. हां ही समोर येते 3 मधली आहे. नाही पलीकडे ब्राऊन कलर दरवाजाच्या कडला बघा उभी ती हिची मादी आहे. आणि ही काय करते कुणाचं पण पिल्ला असलं तरी दूध पाजते. हो कुणाचंही पिल्ला असू द्या. तुम्ही जो TMR करता तो फक्त कडब्याची कुट्टी मुरगास आणि कडबा बस. बाकी डिझेल वर्गे काही नाही का हायच नाही आणि लागत पण नाही. ही काय झालं आम्ही यूट्यूबला सांगायला मस्त कन्सेप्ट सांगितली की कारण चारा विकला पाहिजे चाऱ्याचे व्यापारी जगले पाहिजे पण शेतकरी जगाल ह्याचं कोण सांगतच नव्हतं ना. हा विषय झाला. पण जर काय ह्यांना 2-3च चारे ठेवलेत ना काही होत नाही काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त एवढंच की 2 कन्सेप्ट येतात. पहिल्यांदा लवकर लावायच्या नाहीत माद्या. वर्षाची झाली की लावणे अशा होत्या आता. आणि जर अगोदर लावल्या की ह्या अशा बारीक राहतात त्यांना पर्याय नाही. लहान पिल्लांनी आता ते बघा ते चारा खाते तुम्हाला दिसते लहान. आमच्याकडे 2 माझे येतात 2-2.5 1-2 महिन्याचे आणि 1 महिन्याचे मग त्यांना वर्षभर लावायला नाही वर्षभर म्हणजे अशी होईल. आणि पहिल्या वेतापासून 3 पिल्लं 4 पिल्लं ती कंपल्सरी ते नाही. तो म्हणजे आपल्या लोकांना माहीतच नव्हतं हे सगळ्या गोष्टी. पण आम्ही काय केलं की ही लहान राहिली ना मग अजून 8 महिन्यानं अजून 1 लावू. दुसरीला लावली ती थोडी मोठी होते. असं करत करत हिच्यापर्यंत आलो. हिला वर्षाने लावली तर हिचा रिझल्ट पहिल्यांदाच 3 पिल्लामध्ये आला. मग ते आम्हाला नंतर समजायला लागलं की असं होतं. ह्याच्यामुळं मग आम्ही असं करत नाही लागलं. पुढी मशीन तुम्ही आता कितीला घेतलं होतं? तेव्हा पहिली घेतली 32,000ला. नंतर मागच्या वर्षी एक घेतली 53,000ला. आत्ता काहीतरी 57 का 58,000 आहे. हो मग सिंगल फेजवर चालते ती? सिंगल फेज आपलं क्रॉम्प्टनची मोटर. हो त्याला साधी मोटरवर चालतच नाही. कारण व्होल्टेज जर 160-170 वर आला की साधी मोटर नुसती गुरगुर करते. आणि क्रॉम्प्टन 160-150 वर पण चालते. आता तुमचं 16 अँपिअरवर चाललं का 32 अँपिअर बसवलं? नाही एम्पियरच नाही त्याला. नाही पण ते
आपलं मेन स्विच असतो की नाही? नाही नाही मेन स्विच नाही, आपलं ह्याच्यातनं कनेक्शन घरात येतं ना, हां त्यातनंच दिलं तरी चालतं ते. त्याला काय एवढं व्होल्टेज घेत नाही ते. नाही का? फक्त केबल जी आहे ना ती फ्रीजला आपण जे वापरतो ना कनेक्शन, हां त्यातली केबल ठेवायची त्याला. आणि 4 mm. आणि तो डब्बा जो बटनाचा असतो तो फ्रीजचाच घ्यायचा, म्हणजे चांगल्या क्वालिटीतनं त्रास नाही. त्रास होतो. पण चारा तुमचा त्यातनं केला ना, आता हे गव्हाणी दिसतात आहे ना, संध्याकाळपर्यंत एकदम चकाचक राहतात, झाडू मारायचं नाही, काय नाही काय नाही. आणि खाल्लं की हे अशी झोपली पाहिजे तर बस, बाकी काहीच नाही. हो ती ह्या इथं बांधलेल्या होत्या, संपले की त्याच्यात टाकून ठेवायच्या, त्या संपल्या की परत नवीन लावायच्या. आता हो रोज. आता ही एक गाभण आहे, ही इकडे गाभण आहे, ती पण गाभण आहे, आणि तिकडे 2 येतात त्या आता इकडे शिफ्ट केल्या की मग परत राहिलेल्यांना नर सोडायचा त्याच्यात. तुम्ही किती महिन्याला वेत घेता यांची? 8 महिन्यामध्ये एकदा. 8 महिने म्हणजे हो. 16 महिन्यात एक. म्हणजे 5 महिन्यात ह्यांची डिलिव्हरी झाली ना की 1.5 ते 2 महिने ठेवतो, क्रॉस नाही करत, हां कारण पिल्लांना दूध पुरलं पाहिजे. हां आणि त्याच्यानंतर मग तिकडेच न्यायचं, हां सोडायचं त्याला नराला. मग ते क्रॉसिंग झालं की परत इकडे घ्यायचं. अजिबात म्हणजे काय करत बसत नाही, काय नाही काय नाही. 5 महिन्यामध्ये ह्याची डिलिव्हरी होतीच, आणि ही 26 दिवसात परत हिटवर येते. डिलिव्हरी झाली ना की परत हिटवर येते, पण आपण लावत नाही, तोपर्यंत इकडेच ठेवतो. नंतर मग त्या नरामध्ये सोडून देतो आणि त्याच्यामध्ये हे करून देतो. मग कडबा घेतलेला चांगला, कडबा कुट्टी घेतलेली चांगली? कडबा चांगला स्वस्त मिळतो. स्वस्त. कडब्याची पिंडी 30 रुपयाला भेटते. 30 रुपये. 5 किलो असते ते, हां. 4 ते 5 किलो. 4 ते 5. आता कडब्याची कुट्टी घेतलं तर 22 रुपये आमच्याकडे. हां आमच्याकडे 14-15 रुपये. मग ते वजनाच्या प्रमाणे आपलं घ्यायचं, विषय सांग. हो या सर.